म्हणलं मला की त्यांना काहीतरी बहिणीमध्ये काहीतरी बोलायचंय, काहीतरी डिस्कस करायचंय, करू दे त्यांना. मी झोपतो इथं बाहेर. नाही नाही जावई बापू, हे असं काही चालणार नाही. आम्ही सांगतोय का नाही, तुम्ही आमच्या खोलीत झोपा. हा स्वतः बाहेर झोपतो, बोलतोय तर झोपू देत ना त्याला. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला आता जे वाटतंय ना ते सांगा तुम्ही यांना. काय बोलली का वैधी? काय ग, काय बोललीस का? हा आई, अगं तेच बोलत होते मी. तो म्हणतोय ना तो कम्फर्टेबल आहे बाहेर झोपायला, तर काय हरकत आहे, झोपू देत त्याला. हा बरोबर आहे. मी झोपतो इथं. स्नेहाताई झोपेल ना? स्नेहाताई तुम्ही झोपा. नाही नाही, तुम्ही इथं कशाला, इथं नका झोपू, तुम्ही आतमध्ये जाओ. अरे कोण आहेत ते? माई साहेब मक्तेदारांचे सुपुत्र आहेत ते. त्यांना असली सवय असणार होय? त्यांना कशी मऊ मऊ पैशाच्या गादीवर झोपायची सवय. इथं कुठं जमणार आहे ते? नाही नाही नको, तुम्ही आपले आतमध्ये. नाही नाही, हे बघा एजंट सासरे, तुम्ही दोघं झोपा तुमच्या खोलीत. हा, तुमच्या खोलीतनं तुम्हालाच बाहेर काढणं मला काय पटत नाही. त्यामुळे मी झोपतो इथं पलंगावर, तुम्ही झोपा आतमध्ये. चला थांबा, तू पिटली ना माझी. तुम्हाला आमच्या खोलीत नाही ना झोपायचं, नका झोपू. हा, तुम्ही स्नेहाच्या रूम मध्ये झोपा. स्नेहा बाळा, तू बाहेर झोपशील नाही तर? करेक्ट आहे. नाही, हे परफेक्ट आहे पप्पा. त्याला झोपू देत ताईच्या खोलीत, आम्ही दोघी बाहेर झोपतो, हो की नाही ताई? ए वैदू, तू आणि जावई बापू दोघांनी तायडीच्या खोलीत झोपा. हा, तायडी झोपल बाहेर. चालेल ना ग तायडी? झोपशील ना बाहेर? हो. आणि मी विचारत नाहीये, सांगते. ए गप्पू, जा की बाळा, ते म्हणतात तर. गप्पू? कोण गप्पू? काय गप्पू काय म्हणलं या? ते मी ना. गप ग तू. गप ग तू म्हणाली ती. ऐकून नसेल आलं नीट, है ना ताई? हो, गप ग तू. ए सुमन, चल, यांची झोपण्याची व्यवस्था करून द्यावी लागेल आपल्याला. चल, झोप आली असं चांगलीच आता. चल चल चल, सगळं नीट आहे तिथं, काय आहे नाही ते बघून घे एकदा तुझ्या डोळ्याने. हा निर्लज्ज माणूस इकडे आले म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. बिचाऱ्या माझ्या ताईला आधीच ह्याच्यामुळे इतका त्रास सहन करावा लागलाय, आणि आता बाहेर झोपावं लागणार आहे तिला एकटीला, तर ह्याच्यामुळे. स्नेहाताई, हा नाही, तुमची बहीण मला मनातल्या मनात शिव्या देते असं वाटतं मला. नाही म्हणजे एवढं तेज त्याशिवाय येणार नाही त्यांच्या चेहऱ्यावर. तू आलो आलो आई, आलो. सगळं नीट आहे ना? जात्यात. गुड नाईट. तेजा आणि वैदेचं खूप मोठं भांडण झालं. नाही ना, वैदे घर सोडून निघून गेली. मला तर काय करावं ना काही कळतच नाहीये. एक मिनिट. काकी, झोपली नव्हतीस ना बाळा? नाही, एक मिनिट. हा, काय ग, काय झालं? जीव नुसता कासावीस झालाय ग.
काही सुधरतच नाहीये म्हणून तुझ्याकडे आले. मला पण काहीच कळत नाहीये काकी. सगळं सुरळीत सुरू होतं. थाटामाटात लग्न झालं, घरात लक्ष्मी आली आणि कोणाची नजर लागली. ती पोर गेल्यापासून घर नुसतं सड पडलंय. खरे नवरात्र आली दारात आणि घरातली लक्ष्मीच शिरुसून बसली तर कसं करायचं? पण काकी आपण तरी काय करणार आहे यात? आपण नाही, तू करू शकतेस ना. तुझं जमतं ना तिच्याशी. तू बोल ना तिच्याशी, भेटून दे ना तिला. मी भेटले काकी तिला, माझं बोलणं झालंय. पण ती तिच्या मतावर ठामे, ती नाही येणार. हो का? बोलली का? चिडली आहे ना ती. प्रिया, एकदा बोलून काही नाही होणार आहे. तुला परत परत प्रयत्न करावे लागतील. काकी नाही येणार आहे ती. खरं सांगू का, त्यांचं हे लग्न अशा पद्धतीनं झालं हे माहीतच नव्हतं मला. आणि वैदेहीने जसं सांगितलं ना तसं जर तेजा वागला असेल तर तिला हे सगळं पचवणं अशक्य आहे काकी. ती नाही येणार. काय बोलला बाबू? असं काय करते काकी? तिनं काल सांगितलं ना, त्यानं तिला उचलून नेलं, तिच्या घराची बदनामी झाली, तिच्या सख्ख्या बहिणीचं लग्न मोडलं ग. आणि काल काल कसा वागलाय त्याच्या तिच्यासोबत? सगळ्यांसमोर त्यानं तिच्यावर हात उगारला. तर लग्न झालंय त्यांचं. तिचं चिडणं रास्त आहे काकी. आणि खरं सांगू का काकी, मला आत्ता खरंच असं वाटायला लागलंय की तिनं तेजाशी लग्न का केलं? माझ्यामुळं. माझ्यामुळंच झालंय सगळं. मी तिला थांबवायला हवं होतं. कसं बोलली ती माईशी? बाबूला ते आवडणार आहे का? आता आपल्याला तर माहितीये, माईशी असं कोणी बोललं तर बाबूला सहन नाही होत. तरी नशीब त्यानं हातच उगारला, मारलं नाही. काय चूक होती ग माईची? काकी, तिचा राग माईवर नव्हताच. माई फक्त निमित्त झाली. तिचा संताप तेजावर झालेला होता. देवीचा कोप म्हणायचा का मग? मला तर काहीच कळत नाहीये. तेजा तिला आणायला गेलाय खरा, पण तो जर तिच्या समोर आला ना तर तिचा संताप संताप होणार आहे. आणि एवढं सगळं होऊनही जर ती परत आली ना तर देवीचा चमत्कारच म्हणावा लागेल. हिच्याकडून काही होईल असं वाटत नाही. आता ह्या देवीलाच काहीतरी चमत्कार करावा लागेल. जरा शांत बसशील? काहीच आहे ते. हे बघ, तिकडे काय करतोस? उतर खाली, खाली उतर. काय झालं? काय गरज होती माझ्या घरात थांबायची? काय गरज होती? आणि जर खरंच एवढं अतिशहाणपणा करायचा होता ना तर बाहेरच झोपायला हवं होतंस. उगाच ह्या सगळ्यात मला पण अडकवलं स्वतःसोबत. मी तुला आधीच सांगितलंय, क्लिअर केलंय, सांगून झालंय. मेमरी लॉस. तेच 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 काय बोलताय? शाळेत मास्तरने पण एवढं ऐकवलं नसेल जेवढं तुम्ही ऐकवताय. तेच तेच.
हे हॅलो मिस्टर तेज प्रताप मक्तेदार, मला तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. हेच ना, काय आपल्या सारखं त्या पेटलेल्या भुशावानी दोन सतरायचं मला काय कळत नाही. तुम्हाला माझ्यासोबत तिथं झोपण्यात प्रॉब्लेम आहे ना, मग झोपा इथं एकट्या, मी जातो बाहेर. हा त्यात काय काय कुठं चाललायस? बाहेर झोपायला. नखरे करतोय. तुला माहिती होतं ना, एकदा आत आल्यावर मी परत तुला बाहेर जायला सांगूच शकणार नाही, म्हणून मुद्दाम आणि जाणून बुजून केलेस तू हे सगळं. तुमच्याशी बोलताना ना मला सतत असं एक फील होतंय की मी अश्मयुगातली भाषा बोलतो का काय. काय नाही म्हणजे मी काही बोललो ना त्याचा तिरपांगडा अर्थ काढायचा ठरलेलंच आहे तुमचं. तुम्हाला ना माझं मनच कळत नाही हो खरंच. नाही आता नाही, आता मी हे सगळं सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही मागवा पहिलं, मागवा तुम्ही. नाही मी आता बाहेर झोपतो, एक वेळ गाडीत झोपेन, पण इथं तुमच्यासोबत या खोलीत झोपणार नाही. आणि तुम्ही मला अडवू नका, आता आधीच सांगतो. तुम्ही कशाला अडवताय? सोडा, चादर सोडा म्हणतोय ना, चादर सोडा. मी आता ऐकत नसतोय कोणाचं. नाही तुम्ही मला सॉरी म्हणाल, चूक झाली म्हणाल, मी काय ऐकत नसतो. आता तुम्ही सोडा, चादर सोडा पहिली, मला जाऊ द्या बाहेर, मी थांबत नसतोय आता. सोडा, चादर सोडा म्हणतोय तुम्हाला, शेवटचं सांगतोय, तुम्ही सोडा. अहो काय, सोडा हो चादर, तुम्हाला म्हणलं नाही एकदा सोडा. हसा 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 तुम्ही हसा. इथं माझ हसायला काय झाले? अयो काय तुम्ही पण मूर्ख. काय म्हणला? मूर्ख म्हणाले तुला. मूर्ख? अहो मूर्ख म्हणून झालंय तुमचं. दुसरं काहीतरी शोधा, आता नवीन काहीतरी शोधा. हे बघ तू. तू हे डिफॉल्ट आहे, तू चालते. झाला सगळा फालतूपणा करून झाला. हे बघ खूप उशीर झालाय आणि मला तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. सो मी खाली झोपणार आहे, तू वर झोप. मी वर झोपायचं, तुम्ही खाली झोपताय म्हणजे? ऐका की माझं, मी काय म्हणतो, ऐका असं घालू नका. ऐका तुम्ही एक काम करा, तुम्ही वर झोपा. म्हणजे तुझं म्हणणं मी तुझ्यासोबत वर झोपायचं? नाही हो, तसं नाही. म्हणजे तुम्ही वर झोपा, मी खाली झोपतो असं. आता सांगितलंय ना मी तुला वर झोप, मग झोप ना मुकाट्याने. नाही मला काही पटत नाही. म्हणजे मी असं राजासारखं वर झोपायचं आणि तुम्ही असं दाशीसारखं खाली झोपायचं, मला काही पटतच नाही. आणि मला पहाटे लवकर जाग येते. म्हणजे मी लवकर उठलो आणि तुमच्यावर असा पाय पडला चुकून, तर तुम्ही वैदे, अगं काय ग, काय झालं? अगं आई ते पेला सांडला चुकून हातून माझ्या. अहो नाही आई, त्या इथं खाली झोपायचं म्हणताय ना. बस हे बघ, मी शेवटचं सांगते, तू वर झोपणार आहेस आणि मी खाली झोपणार आहे, आणि हे फायनल आहे. माझे घरचे ऑलरेडी झोपले, तुझ्यामुळे जर त्यांना त्रास झाला तर याद राख. आणि अजून एक गोष्ट, आपण दोघे एका खोलीत झोपलोय म्हणून उगाच डोक्यात फलते सलते विचार आणायची हिंमत केलीस ना तर
नाही नाही, मी खरंच नाही विचार केला तसा, शपथ सांगतो मी खरंच विचार नाही केला. अहो मी तर गप्प बस. अहो काय करताय तुम्ही? खबरदार पुढे आलास तर हा मागे हो. अहो अहो तुम्ही वर झोपला असता तर म्हणजे. आता झोपतोस की नाही? नाही म्हणजे विक्टिमला आधी खोलीत ठेवण्यात आलं, ते पण बांधून, दोरीवर रक्ताचे डाग. म्हणजे चांगलाच हाणलाय. याचा अर्थ विक्टिमकडे काही पुरावा किंवा काहीतरी गूढ असण्याची शक्यता दाट आहे. बांधून घातला म्हणजे कोणाला तर त्याच्याकडून सत्य बदलून घ्यायचं असावं. मग हा पळाला की कोणी त्याला पळवून लावला. म्हणजे खोलीत असताना सेफ आणि बाहेर पडल्यावर मर्डर, की खोलीत मर्डर आणि बाहेर बॉडी. पण मग मर्डर कोणी केला की मर्डर झाला? आणि दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनात ट्रिंग ट्रिंग झालं, ते पण एका बाईने टीप दिली. मग ती ट्रिंग ट्रिंगवाली कोण होती? या बंगल्यातलीच होती की बंगल्या बाहेरची? काय लेक चालली सासरला आणि या इथं माहेर येऊन झोपल्यात गाड. काय अर्थ याला? ठीक आहे, आईस्क्रीमच्या कांड्या यांनीच खाल्ले का एवढ्या? एवढं गोड खाऊन पण तिखटपणा जात नाही यांचा. काय चाललंय? झोप पण येईना झाले. पाणी कुठं ठेवलंय काय? वाचलास तू? खानकी बळी उठले असते ना, डबल वार झाला असता. आधीच हाणलंय तुला. बेड पण पुरत नाहीये.
आवाज करते यो बेड, झोप पण येईना झाली. जर बाहेर जाऊन येतो. स्नेहाताई अजून जाग्या. रात्रीची झोप येत नसेल त्यांना आता. या सगळ्याला कारणीभूत ना मी आहे. मी स्नेहाताईंच्या वाटेत अडचण आणली म्हणून हीच. काय करावं आता. तुम्ही काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, ते नवीन जागा आहे ना, त्यामुळे झोप येत नव्हती म्हणून म्हणलं जरा असंच. तसं गारडा चांगलंच आहे ना. ते रुकवताचं काम भारी करता हा तुम्ही. हा, बारीक बारीक एकदम. म्हणजे मी हातात घेते तर लगेच तुटेल असं वाटते. ते शिलाई मशीन पण चालवता ना तुम्ही? हा, शिलाई मशीन चालवणारी माणसं मला एकदम थोर वाटतात खरंच. हा, आता सगळे रेडीमेड झाले, पण लहानपणी मी टेलरकडे जायचो कपडे शिवायला. भारी आवडायचं मला ते. का जायचो माहितीये काय? मशीनचा आवाज ऐकायला मला लई भारी वाटायचं. एकदम मशीन गन सारखा. डक 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 डक. एकदा ताईनं मला सुईत दोरावायला दिलं. 100 जोर मारून जेवढा घाम फुटायचा नाही तेवढा त्या कामातनं फुटला मला. तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? खरं तर हो. ते स्नेहाताई, मला माफी मागायची तुमची, आणि ते अगदी मनापासून. तुम्ही आता माफी कशाला मागताय? आता तुमच्या चुकीसाठी तुम्ही वैदेही सोबत लग्न केलं ना, त्यातच आलं सगळं. नाही नाही, ते मी त्यांच्याशी लग्न केले ते मला आवडतात म्हणून, माझं प्रेम आहे म्हणून. त्यांच्या बाबतीत जे काय घडलं ते सगळं चुकीचंच घडलं, पण त्यांचा दोषी मी नाहीये. हे सगळं कसं सांगू तुम्हाला, पण हे सगळं नाही प्रूव्ह करू शकत मी आता. पण मी खरंच सांगते, मी त्यांचा दोषी नाहीये. मी जर खरंच दोषी असेल ना,
तर तो तुमचा आहे. म्हणून म्हणतोय स्नेहाताई, मला मला माफ करा. लई मोठी चूक घडली आहे माझ्या हातनं. अहो नाही नाही, तुमचं काही नाही चुकलं. तुम्ही नका माफी मागू. हे असलं वार करू नका तुम्ही स्नेहाताई. मला बाकी काही नाही, पण हे असलं तुम्ही सायलेंट मध्ये स्वतःवर वार करून घेतात ना, ते लई जीवारी लागतं माझ्या. मी सांगतोय ना तुम्हाला, मी तुमचा अपराधी आहे. चूक झाली आहे माझ्याकडनं. माझ्यामुळेच तुमचं झालेलं लग्न मोडलंय हो. तुमच्यात आणि त्या परेश रावांच्यात जी काही दरी निर्माण झाली आहे ना, ती माझ्यामुळे झाली. अपमान केलाय मी त्यांच्या वडिलांचा, आणि म्हणून तुम्हाला हे सगळं सहन करावं लागते. तुम्ही मला काही बोलणार नाही, मला माहितीये. मी वैदेचा नवरा किंवा माईंचा मुलगा आहे म्हणून नाही, तर तुमचा तो स्वभावच नाही हो. आणि म्हणून मला तुमच्या बाबतीत माझ्याकडून यो अपराध घडलाय ना, याचं जास्त वाईट वाटतंय मला. नका करू इतका विचार. हे सगळं ना आधीपासूनच माझ्या नशिबात लिहिलं होतं. नाही नाही ताई, हे असलं काही बोलू नका तुम्ही. माणसाचं नशीब माणूसच लिहितो, आणि ठरवलं तर सगळं काय होते. मला नाही वाटत. खरं खरं सांगू, मी ना होप्सच सोडून दिले. ओ स्नेहाताई, ताई हे बघा, तुम्ही रडू नका प्लीज. हे बघा स्नेहाताई, चूक माझ्याकडनं झाली आहे. मग आता ती चूक मी सुधारणार. स्नेहाताई, तुम्ही माझ्या दीदीसारखे आहात. तुमच्या आयुष्यातली विस्कटलेली घडी मी बसवणार. सगळी पृथ्वी इकडची तिकडी करायला लागली तरी चालेल, पण मी तुम्हाला आणि परेश रावांना एकत्र आणणार. हा शब्द आहे आपला. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. ठेवाल ना? स्नेहाताई, यात माझी एक अट आहे फक्त, आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागेल. कसली अट? मी तुमच्या दोघांसाठी जे काही करणार आहे ते तुम्ही वैद्यांना काही सांगायचं नाही. अहो पण ते नाही. हे बघा स्नेहाताई, तुम्ही आधी वचन द्या मला. वचन द्या की तुम्ही काही सांगणार नाही त्यांना. प्लीज स्नेहाताई, प्लीज तेवढं करा. ठीक आहे, नाही सांगणार. स्नेहाताई, हे असं आता रात्र रात्र जागायचं नाही, आणि रडायचं तर अजिबातच नाही. कसली किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी तुमच्या आयुष्यातला हा हरवलेला आनंद परत आणणार. असं आता कायम हसरा चेहरा ठेवा. हसल्यात तर लई टाप दिसता तुम्ही. झोपा.
केवढा आवाज करता येऊ. कर 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 नुसतं स्वतः चादर घेऊन झोपल्यात. मला काहीच ठेवलं नाही ते. नवऱ्याची काही काळजीच नाही यांना. चादर कुठं असेल? सापडत असेल काय? अल्बम चांगला टाइमपास गावला की. कोण कोण इथे? सासूबाई. हा हे एजंट सासरे. हा या झाडजोड आहेत म्हणजे स्नेहाताई. म्हणजे ह्या हानकी वडीव. हा काय दिसायचं. हा एकदम रेखीव रुपड. म्हणजे तेव्हा पण ना आत्ता पण एकदम सेम टू सेम दिसतंय की. ओ काय तर गुबगुबीत चेहरा. मोबाईल मध्ये फोटो काढून घेऊ काय? हा मोबाईल मध्ये कशाला? फोटोच दाबतो की. माझीच बाईक आहे. काय म्हणायचं ते तेज.